नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपलं टार्गेट महाराष्ट्र पोलीस या आपल्या YouTube चॅनलवरती। तर आज तुम्ही जे थंबनेल वाचले त्याचप्रमाणे बघणार आहोत की मुंबई आयुक्तालय पोलीस भरती 2021 याच्यामधले मॅथ्सचे जे प्रश्न आहेत गणिताचे ते याच्यातले आपण बघणार आहोत। खूप कमी प्रश्न विचारले होते आणि अत्यंत सोपे प्रश्न विचारले होते, त्याचंच आपण काय करणार आहोत, आज सॉल्युशन बघणार आहोत। ठीक आहे, तर तत्पूर्वी जर आपल्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राइब करा आणि जेणेकरून बाकीच्या ज्या मागील वर्षाचे प्रीवियस क्वेश्चन्स आहेत ते तुम्हाला काय करत राहतील, मिळत राहतील। सबस्क्राइब करून घ्या आणि बाजूची बेल आयकॉन प्रेस करा। ठीक आहे, चला जाऊया आजच्या पहिल्या प्रश्नावरती। काय 0.9 सेमी त्रिज्या असणाऱ्या वर्तुळात जास्तीत जास्त किती लांबीची त्रिज्या असू शकते? अत्यंत सोपा प्रश्न आहे। या सोपा प्रश्न सोडवण्यापूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर काय करून घ्या, सबस्क्राइब करून घ्या आणि बाजूची बेल आयकॉन प्रेस करा। अत्यंत सोपा प्रश्न आहे। वर्तुळाची त्रिज्या किती आहे? 2.9 सेमी आहे। तुम्हाला माहिती आहे वर्तुळात सर्वात जास्त लांबीची त्रिज्या जीवा इथे प्रश्न आहे। जीवा किती असू शकते? किती असू शकते जीवा असा प्रश्न विचारला त्यांनी। माय मिस्टेक, किती जीवा असू शकते? आता तुम्हाला माहिती आहे वर्तुळात सर्वात मोठी जीवा, सर्वात जास्तीत जास्त लांबीची जीवा म्हणजेच वर्तुळाचा काय असतो? व्यास असतो। काय असतो? वर्तुळाचा व्यास। व्यास ही सर्वात जास्त लांबीची काय असते? जीवा असते। व्यास म्हणजेच काय झाली? जीवा असते। मग जीवा किती आहे ती काढायची। तुम्हाला माहिती आहे त्रिज्या किती दिले? 2.9 आणि व्यास हा त्रिज्येच्या कसा असतो? दुप्पट। व्यास कसा असतो? त्रिज्येच्या दुप्पट। सर्वात जास्त लांबीची जीवा म्हणजेच काय काढायचं आहे तुम्हाला? व्यास। आणि व्यास हा त्रिज्येचा काय असतो? दुप्पट असतो। मग 2.9 × 2 किती होतं? 5.8 सेंटीमीटर। काय 5.8 सेंटीमीटर, त्याच्यामुळे 5.8 सेंटीमीटर हे तुमचं योग्य उत्तर आहे। कळलं? जास्तीत जास्त लांबीची जीवा म्हणजेच काय असतो? आपला व्यास असतो। काय असतो? व्यास। आणि व्यास हा त्रिज्येवरून मिळतो। त्रिज्या दुप्पट केली की आपल्याला काय मिळतो? व्यास मिळतो। मग पहिला व्यास काढून घेतला आणि व्यास म्हणजेच सगळ्यात मोठी काय असते? जीवा असते, म्हणून त्याचं उत्तर किती आलं? 5.8। कळलंय? व्हेरी गुड। पहिला प्रश्न बघा, खालीलपैकी कोणत्या पदावलीची किंमत 37 आहे? 4 ऑप्शन्स दिलेत, सिंपल आहेत। कोणत्या पदावलीची किंमत किती आहे? 37 आहे। आता इथे 4 पदावली आहेत। तुम्हाला इथे पदावलीचे नियम काय आहेत? पहिला कंस सोडवणे। काय सोडवणे? पहिला कंस सोडवणे। कंसानंतर आतमधली काय असेल? भागिले, गुणाकार आणि किंवा बेरीज किंवा वजाबाकी हे क्रिया तुम्हाला माहिती आहे। पदावलीमध्ये सगळ्यात पहिला आधी कंस सोडवायचा असतो। काय सोडवायचा असतो? कंस। बघा आपण पहिल्यापासून जाऊया। इथे गुणाकार आहे अधिक कंसातली संख्या आहे 10 × 3 म्हणजे किती होतील? 30 अधिक नंतर इकडची कंसातली क्रिया नंतर केली किती? 7। दोघांची बेरीज किती होते? 37। म्हणजे पहिल्याच प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळते इथे 37। याचे योग्य उत्तर असेल 37। कळलंय? आणि अत्यंत सोपा प्रश्न होता। कंसातील क्रिया केली प्रथम किती आली? 7, नंतर गुणाकार 30 आणि दोघांची बेरीज 37। तुम्ही जर बघितलं, डोळ्यांनी बघितलं तरी सुद्धा तुमचं हे उत्तर निघू शकतं। 40 इथे 2, 40 मध्ये 2 42 उत्तर मिळाला। 8 चौक 32 आणि 3 35, 27 आणि 2 29। मग यापैकी पहिल्या ऑप्शनचं उत्तर मिळते आपल्याला 37। कळलंय? व्हेरी गुड। पुढचा प्रश्न, पोलीस भरतीच्या तयारीसाठीचा तुम्ही डाउनलोड करा आजच स्वराज्य करिअर अकॅडमीचं ॲप्लिकेशन डाउनलोड करा गुगल प्ले स्टोअरमध्ये जाऊन, ज्याच्यामध्ये तुम्हाला सर्व सब्जेक्टचे व्हिडिओज, लाईव्ह टेस्ट शिवाय नोट्स उपलब्ध होतील। काही गोष्टी फ्रीमध्ये उपलब्ध होतील। तर आजच तुमच्या परिपूर्ण तयारीसाठी काय डाउनलोड करा स्वराज्य करिअर अकॅडमीचं ॲप। हे असं तुम्हाला दिसेल कुठे? गुगल प्ले स्टोअरवरती। चला बघूया दुसरा प्रश्न। काय सांगतायत? 33, 34, 35, 1, 37, 38, 39 यांची एकूण सरासरी किती? सरासरी दिले त्यांनी 36 आहे, तर x ची किंमत किती? तुम्ही जर बघितलं गणित तरी उत्तर तुम्हाला पटकन येऊ शकतं, चुटकीसारखं येऊ शकतं। परत त्याला कॅल्क्युलेशन करायची काही आवश्यकता नाही। तर 33, 34, 35 इथे बरोबर 3 संख्या आहेत, इकडे पण 3 संख्या आणि मधली संख्या एव आपला ऑड नंबर्स आहेत एकूण संख्या। तर इथे लाईनीत राहिलेली संख्या तुम्हाला माहिती आहे की बाबा 36 आहे, तर याचं उत्तर 36 येऊ शकतं। पण आपण जर बेसिक पासून जर काढायचं झालं, जे नवीन आहे त्यांनी जर काढायचं झालं तर कसं होईल? सरासरीचं तुम्हाला माहिती आहे, सरासरीचं सूत्र काय? सरासरी संख्यांची बेरीज, शॉर्टकट मध्ये सांगतोय, भागिले
एकूण संख्या यांचं तुम्हाला माहिती आहे, सरासरी आपले 36, एकूण संख्या आहे 7, वरची सगळ्यांची बेरीज 33 ते 39 पर्यंत या सगळ्यांची बेरीज. तर 36 हे भागिले तिकडे होणं गुणिले एकूण संख्यांची बेरीज किती होते, या सगळ्यांची बेरीज केली 33 अधिक 34 अधिक 35 अधिक 37 आणि पुढे सगळ्यांची बेरीज 21. किती बरं 21 येते. 21 भागिले 7 अधिक x इथे राहिला, त्याच्यामध्ये x. ओके, 36 गुणिले 7 किती होतात 252. हे 216 इकडे येऊन वजा होणार, 216 बरोबर राहिला x. 252 मधून 216 गेले जातात किती 36 येणार बरं 36. आणि इथे जर संख्या लाईन मध्ये असतील एका पाठोपाठ एक असेल आणि मधली संख्या जर गाळली असेल तर मधली संख्या जी असेल लाईन मध्ये ती संख्या त्याची काय येते सरासरी येते, हे तुम्हालाही माहिती आहे. कळलंय? व्हेरी गुड. बघूया आपण पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न चला बघूया पुढचा प्रश्न. एका चौरसाच्या कर्णाची लांबी 12 वर्गमुळात 2 सेमी आहे, तर त्याची परिमिती किती? कर्ण दिलाय, आता तुम्हाला ऑप्शन दिले 24 वर्गमुळात 2, 48 आणि 48 वर्गमुळात 2. अत्यंत सोप्या पद्धतीने आपण काय करू शकतो, त्याचं उत्तर काढू शकतो. कशा पद्धतीने बघा, चौरसाचा कर्ण कसा काढायचा? चौरसाचा कर्ण जर काढायचं असेल तर त्याचं उत्तर काय? बाजू वर्गमुळात 2. जर तुम्हाला परिमिती काढायची असेल तर परिमिती काढण्यासाठी काय आवश्यक असतं तुम्हाला? त्याची बाजू. पहिली काय काढून घ्यायची? बाजू काढायची. मी पहिली बाजू काढून घेते, नंतर परिमिती काढू. चौरसाचं कर्ण दिलं तिने 12 वर्गमुळात 2. बाजू बरोबर हा इथे गुणिले तिकडे जाऊन काय होणार बरं? भागिले होणार. हे सूत्र लक्षात ठेवा. चौरसाचं कर्ण बरोबर बाजू गुणिले वर्गमुळात 2. त्याच्यात वर्गमुळात 2 गेले, किती राहिले 12 बरोबर बाजू. बाजू किती मिळाली तुम्हाला? 12. आणि चौरसाची परिमिती म्हणजे काय? सर्व बाजूंची बेरीज 12 12 12 12. ओके, तर त्याचं सूत्र तुम्हाला माहिती आहे. चौरसाच्या परिमितीचं सूत्र काय? चौरसाची परिमिती बरोबर 4 गुणिले बाजू, म्हणजे 4 गुणिले बाजू किती आली आपली? 12. 12 चोक 48. 12 चोक 48 आणि 48 हे तुमचं काय आहे? योग्य उत्तर आहे. कळले? मी काय काढून घेतले? पहिली बाजू काढून घेतली. बाजूवरून काय काढली आपण? चौरसाची परिमिती. चौरसाची परिमिती म्हणजे सर्व बाजूंची बेरीज 4 गुणिले बाजू. ठीक आहे, व्हेरी गुड. बघूया आता आपण पुढचा प्रश्न. मुंबई ऐकतोय. तर तळाची त्रिज्या 7 सेमी व उंची 24 सेमी असलेल्या शंकूचे वक्र पृष्ठफळ किती? शंकूचे वक्र पृष्ठफळ किती? तर तुम्हाला शंकू माहिती आहे का? पहिला शंकू बद्दल तुम्हाला या कल्पना माहिती पाहिजे. अशा पद्धतीचा काय असतो शंकू? ही असते शंकूची उंची असते. काय असते बरं? उंची असते. आणि ही शंकूच्या तळाची त्रिज्या. या दोन गोष्टी दिल्यात आपल्याला. तर तुम्हाला काय काढायचंय? शंकूचे वक्र पृष्ठफळ. वक्र पृष्ठफळ काढायचं म्हणजे शंकूचं ते सूत्र माहिती पाहिजे. वक्र पृष्ठफळाचं सूत्र काय? इथे आहे पाय आर एल हे सूत्र आहे. काय बरं? पाय आर एल. तर पायाची किंमत सगळ्यांना माहिती असते 22/7. आर ची किंमत तर त्यांनी दिलेली आहे 7. एल म्हणजे काय असतं? एल म्हणजे उंची नाही. एल म्हणजे शंकूची काय? तिरकस उंची. शंकूची तिरकस उंची. याच्यामध्ये एच माहिती आहे पण एल माहिती नाही. मग पहिलं काय काढून घ्यावं लागणार? एल काढून घ्यावं लागणार. काय काढून घ्यावं लागणार? एल काढून घेणार. नंतर मग आपल्याला वक्र पृष्ठफळ मिळू शकतो. मग पहिला आपण काय काढून घेऊया? एल. एच माहिती आहे तुम्हाला किती दिलाय? उंची 24 दिलाय. त्रिज्या दिलाय तुम्हाला 7. एल माहित नाही. इथे दिसते तुम्हाला काय तयार झालेलं आहे? काटकोन त्रिकोण. व्हेरी गुड, हुशार आहेत तुम्ही. काय बरं तयार झालेला आहे? काटकोन त्रिकोण. आणि काटकोन त्रिकोणातला हा काय बरं? कर्ण. हा काय बरं? कर्ण कसा काढतात सगळ्यांना माहिती आहे. पायथागोरस सूत्रानुसार म्हणजे हे ते एल चा वर्ग 24 चा वर्ग अधिक 7 चा वर्ग. एच चा वर्ग अधिक 7 चा वर्ग. 24 चा वर्ग किती आहे? 576 अधिक 7 चा वर्ग 49. दोघांची बेरीज होते 625 आणि 625 चा वर्गमूळ काढलं तर किती येतं बरं? 25. म्हणजे तिरकस उंची मिळाली तुम्हाला. किती मिळाली? 25. तिरकस उंची किती मिळाली तुम्हाला? 25.
आणि याच्यावरून काय करू शकता तुम्ही, एल मिळालं तुम्हाला 25. वक्र पृष्ठफळ काढू शकता, वक्र पृष्ठफळ शंकूचे वक्र पृष्ठफळ पाय आर एल, पायाची किंमत 22/7 गुणिले आर किती माहिती आहे तुम्हाला, किती आहे बरं 7. एल तिरकस उंची काढली तुम्ही किती 25. ओके, इथे 7 गेला, राहिला काय 22 गुणिले 25, या दोघांचा गुणाकार 25 गुणिले 22, 5 दुने 10 0, अच्छा दिला 1, 4 दुने 4 आणि 1 5, 0 0, अच्छा दिले 5 0, याची बेरीज 5 5, 550 चौरस सेमी. ठीक आहे, तर वक्र पृष्ठफळ तुम्हाला काढता आलं, पण वक्र पृष्ठफळ जर काढायचं असेल तर तुम्हाला त्याचं काय माहिती पाहिजे, सूत्र माहिती पाहिजे. सूत्र जर माहिती असेल तरच ते उत्तर आपल्याला पटकन निघू शकतं. ठीक आहे, पुढचा प्रश्न. मग या गेल्या वर्षीच्या भरतीमध्ये तुम्ही जर बघितलं तर भूमितीवरती जास्तीत जास्त प्रश्न हे विचारले होते. भूमितीवरती बेसिक कन्सेप्टच विचारलेला, पण मुलांनी भूमिती हा विषय थोडासा बाजूला ठेवल्यामुळे काहीसं मागे पुढे झालं. ठीक आहे, आता काय म्हणतात 0.01 सेमी बाजू असलेल्या घनाचे घनफळ किती आहेत, 1 0.001 0.001 किंवा 0.00001 हे आहे. तर तुम्हाला सगळ्यात आधी घनाचे घनफळाचं सूत्र माहिती आहे काय, घनाचे घनफळ बरोबर बाजूचा घन, काय बरं बाजूचा घन म्हणजे एल चा घन. आता बाजू माहिती आहे तुम्हाला 0.01 मग याचा किती वेळा गुणाकार, 3 वेळा गुणाकार. किती वेळा गुणाकार 0 किती वेळा गुणाकार 3 वेळा. आता 1 चा गुणाकार किती केला तरी काय येणार आहे, 1च येणार आहे. काय येणार आहे 1 येणार आहे. पण इथे बघा दशांश चिन्हानंतर किती घरे आहेत, 1 2 3 4 5 6, म्हणजे दशांश चिन्हानंतर तुमची किती घरं आली पाहिजेत, किती घरं आली पाहिजे 6. तर कोणामध्ये 6 घरं आहेत दशांश नंतर, 1 2 3 4 5 6, टोटल घरं किती आहेत 6. गुणाकार केला तरी पण तुमचं हेच उत्तर येईल, डायरेक्ट जरी उत्तर काढलं तरी पण तुम्हाला हेच उत्तर मिळेल. अत्यंत पटकन म्हणजे 30 सेकंदाच्या आत तुमचे ही उत्तर येऊ शकतात. आयताच्या लांबीतून व आयताच्या रुंदीतून 5 वजा केले तर परिमिती 26 येते. तर या माहितीची ही माहिती गणितीय रूपांतरात कशी तयार होईल, म्हणजे गणित रूपांतर केली तर कशी होईल, याच्यापैकी 4 ऑप्शन दिले. x - y = 8, x + y = 8, x + y = 23, 2x + y = 21. कोणतं येईल हे तुम्हाला काढायचं आहे. आता इथे xy दिलाय, म्हणजे x ही लांबी असेल, y ही काय असेल रुंदी असेल. ठीक आहे, पहिली गोष्ट म्हणजे आयताची परिमिती इथं विचारलेली आहे. आयताच्या परिमितीचं सूत्र माहिती आहे का, परिमिती आयताची परिमिती माहिती आहे का तुम्हाला, आयताच्या परिमितीचं सूत्र माहिती आहे तुम्हाला, 2 कंसात लांबी अधिक रुंदी हे सूत्र आहे, लांबी अधिक रुंदी. आणि इथे लांबी आपल्याला काय म्हटले त्यांनी x, रुंदी काय आहे बरं y, इथे मानली आहे म्हणून आपल्याला तिथे xy लिहिलं. आता ते काय म्हणतात की लांबीतून आणि रुंदीतून जर 5 वजा केले तर परिमिती किती येते 26. परिमिती येते 26, 2 द ब्रॅकेट लांबीतून किती वजा केले 5 अधिक रुंदीतून पण किती वजा केले 5, तेव्हा तुमची परिमिती किती येते 26 येते. आता बस हे 2 इथे काय असतात गुणिले असतात, इकडे येऊन काय होणार भागिले 26 भागिले 2 आणि ह्याच्यात ब्रॅकेट ओपन करा, x 5 वजा 5 अधिक y वजा 5. इथे भाग घ्यायला 2 गुणिले 13, 2 ने 26 ला भाग केल्यानंतर इथे 13, इथे वजा आणि वजा यांची काय होते बेरीज होते, x अधिक y वजा वजा बेरीज इथे ते 10 आणि 10 इथे वजा आहे, तिकडे जाऊन पाठवले तर काय होणार बेरीज होणार त्यांची 13 अधिक 10 बरोबर x अधिक y, 13 अधिक 10 23 बरोबर x अधिक y. आणि हे सरळ भाषेत रूपांतर केलं तर काय होणार बरं x अधिक y बरोबर 23. म्हणजे उत्तर कोणतं आहे, तिसरा ऑप्शन हा काय असणार आहे करेक्ट आहे. कळले, तर या व्हिडिओत बघितले तुम्हाला गणित तुम्हाला कशी वाटली ती सांगा. शिवाय उर्वरित जे काही गणित उरले ते आपण भाग 2 मध्ये बघूया. मुंबई पोलीस भरती आयुक्तालय मागील वर्षाचा पेपर जो आहे त्याच्याविषयीची.
तर भाग 2 हे मिळवण्यासाठी आपल्या चॅनलवरती राहा. त्यापुरता तुम्ही काय करून ठेवा, सबस्क्राईब करून ठेवा. पुढील भागामध्ये आपण पूर्ण बाकीच्या उरलेली गणितं सगळी घेऊया. ठीक आहे, तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.